नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे या आरोग्यदायी चॅनलमध्ये। आज आपला विषय आहे तो म्हणजे विटामिन डी बद्दल संपूर्ण माहिती। म्हणजेच विटामिन डी म्हणजे काय, विटामिन डी चे आपल्या शरीरासाठी काय महत्त्व आहे, विटामिन डी कमी झाल्यास काय लक्षणे दिसतात व विटामिन डी चे नैसर्गिक स्रोत कुठले कुठले आहेत। तर विटामिन डी हे एक फॅट सोल्युबल जीवनसत्व म्हणजेच विटामिन आहे। याला सनशाईन विटामिन असे म्हणतात, कारण आपले शरीर सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने ते तयार करू शकते। विटामिन डी चे दोन प्रकार असतात, ते म्हणजे विटामिन D2 म्हणजेच इर्गोकॅल्सिफेरॉल जे की वनस्पती व धान्यांमधून आपल्याला मिळत असतं, व दुसरा प्रकार आहे ते म्हणजे विटामिन D3 म्हणजेच कॉलकॅल्सिफेरॉल जे की आपल्याला सूर्यप्रकाश प्राणीजन्य अन्नातून मिळते आणि शरीरात अधिक प्रभावीपणे कार्य करत असते। आता बघणार आहोत विटामिन डी चे महत्त्व काय आहे आपल्या शरीरासाठी। पहिलं तर म्हणजे हाडांचे आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाचं ठरतं। विटामिन डी मुळे शरीरातील कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण योग्य प्रकारे होते, त्यामुळे हाडे मजबूत राहतात आणि हाडांच्या विकारांपासून संरक्षण होते। मुलांमध्ये रिकेट्स तर वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी हे विटामिन डी खूपच महत्त्वाचं ठरतं। त्यानंतर म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवतं। विटामिन डी शरीरातील इम्युन सिस्टीम मजबूत करतं, सर्दी, खोकला, फ्लू आणि संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते। आणि आपण तर बघितलंच कोविड-19 मध्ये याचे महत्त्व विशेष समोर आलेलं आहे। त्यानंतरचं महत्त्व म्हणजे स्नायूंचे आरोग्य सुधारते। विटामिन डी मुळे स्नायूंमध्ये योग्य सामर्थ्य टिकून राहते, त्यामुळे स्नायूंमधील वेदना, कमजोरी ह्या कमी होत असतात। त्यानंतरचं महत्त्व म्हणजे मानसिक आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरतं। मेंदूतील न्यूरोकेमिकल्सचे संतुलन राखण्यात विटामिन डी खूपच मदत करतं। डिप्रेशन व मूड डिसऑर्डर असणाऱ्यांसाठी तर विटामिन डी खूपच फायदेशीर ठरतं। त्यानंतरचं महत्त्व म्हणजे हृदयाचे संरक्षण होते। काही संशोधनानुसार विटामिन डीचे योग्य प्रमाण हृदयविकाराचा धोका कमी करू शकते। रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासही हे विटामिन डी मदतीस येते। त्यानंतर मधुमेह व कर्करोगास प्रतिबंध करतं। विटामिन डीच्या नियमित आणि संतुलित सेवनामुळे टाईप 2 मधुमेह आणि काही प्रकारच्या कर्करोगांपासून बचाव होऊ शकतो। त्यानंतर म्हणजे गर्भवती व बाळाच्या आरोग्यासाठी तर अत्यंत महत्त्वाचे ठरते। विटामिन डीच्या कमतरतेमुळे गर्भातील बाळाची हाडे कमजोर होऊ शकतात। गर्भवती स्त्रियांना हे विटामिन डी तर खूपच महत्त्वाचे ठरते। म्हणजेच विटामिन डी हे फक्त हाडांसाठीच नाही तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक आहे। आता बघणार आहोत विटामिन डी ची कमतरता असल्यास शरीरात काय लक्षणं दिसू शकतात किंवा दिसून येतात। पहिलं म्हणजे हाडे कमजोर होणे किंवा दुखणे, सतत पाठदुखी, कमरेचा त्रास किंवा सांधे दुखणे, मुलांमध्ये हाडांची वाढ थांबणे म्हणजे ज्याला आपण रिकेट्स असं म्हणतो, वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता वाढते। त्यानंतर स्नायूंमध्ये वेदना व अशक्तपणा येतो, चालताना किंवा उठताना स्नायूंमध्ये थकवा जाणवतो, स्नायूंना जडपणा येतो। त्यानंतर थकवा व ऊर्जा कमी वाटते, दिवसभर कमजोरी वाटते, झोप होऊनही फ्रेश वाटत नाही। त्यानंतर मूड डाऊन होतो किंवा डिप्रेशन येतं, निराश वाटणे, चिंता वाढणे, मानसिक थकवा किंवा चिडचिड होणे, वारंवार सर्दी, खोकला किंवा इन्फेक्शन होणे म्हणजेच रोगप्रतिकारशक्ती कमी होते, इन्फेक्शन लवकर होते आणि लवकर बरेही होत नाही। त्यानंतर जखमा उशिराने भरून येणे, त्वचेवरील जखमांना वेळ लागतो भरून येण्यास, त्वचा कोरडी व निर्जीव वाटणे। त्यानंतर दात कमजोर होणे किंवा दुखणे, कॅल्शियमचं ॲब्सॉर्प्शन कमी झाल्यामुळे दातांवर सुद्धा याचा परिणाम होतो। त्यानंतर लहान मुलांमध्ये तर हाडांची योग्य वाढ होत नाही, पाय वाकडे होणे, डोक्याचा आकार वेगळा दिसणे ह्या प्रकारची लक्षणंही दिसू शकतात। आता बघणार आहोत विटामिन डी चे नैसर्गिक स्रोत कुठले कुठले। हे पहिलं तर सर्वांना माहीतच आहे, सूर्यप्रकाश हा तर एक नैसर्गिक स्रोत आहे। विटामिन D3 शरीरात तयार होतं जेव्हा त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येते। सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत 15 ते 30 मिनिटं सूर्यप्रकाश अंगावर घेतल्यास चांगले परिणाम मिळतात। उन्हात जर तुम्ही उभं राहत असाल तर त्वचा ही अनकवर असावी, जसे की हात, पाय, चेहरा। आणि एक लक्षात घ्यायचं आहे, काचेच्या आतून मिळणारा सूर्यप्रकाश हा उपयोगी नसतो।
त्यामुळे खिडकीतून ऊन घेत असाल किंवा गाडीत बसून ऊन घेत असाल तर याचा काहीही उपयोग होणार नाही. अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जास्त काळ उन्हात राहणं टाळायचं. याच्याने सनबर्न किंवा त्वचेच्या समस्यासुद्धा होऊ शकतात. दुसरा जो नैसर्गिक स्रोत आहे तो म्हणजे ॲनिमल बेस्ड सोर्स म्हणजेच प्राणीजन्य स्रोत. याच्यामध्ये साल्मन फिश, दुसरं म्हणजे टुना मासा, त्यानंतर सार्डिन फिश, त्यानंतर कॉड लिव्हर ऑइल, त्यानंतर अंड्याचा पिवळा बलक. हे होते ॲनिमल बेस्ड विटॅमिन डी सोर्सेस. नंतरची जी सोर्सेस आहे ती म्हणजे फोर्टिफाईड डेअरी प्रोडक्ट्स. याच्यामध्ये दूध, दहीमध्येही फोर्टिफाईड योगर्ट हे महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर लोणी, चीज हेही विटॅमिन डीची प्रमुख स्रोत आहे. पण एक लक्षात ठेवायचं आहे, भारतात बहुतेक दुधात विटॅमिन डी फोर्टिफिकेशन केलेले नसते. त्यामुळे लेबल वाचूनच निवडायचं आहे. म्हणजे फोर्टिफाईड लेबल असणारे जे पदार्थ आहेत डेअरीचे त्याच्यातच विटॅमिन डी हे आपल्याला मिळू शकते. त्यानंतरचं नैसर्गिक स्रोत म्हणजे वनस्पतीजन्य, ज्याला प्लांट बेस किंवा व्हेजिटेरियन सोर्सेस आपण म्हणू शकतो. त्याच्यात पहिलं म्हणजे मशरूम, जे की उन्हात सुकवलेले असावे. विशेषतः UV लाईटमध्ये जे उगवलेले मशरूम्स असतात त्यांच्यामध्ये D2 असतं. त्यानंतर फोर्टिफाईड धान्य. हे फोर्टिफाईड धान्य सुद्धा तुम्हाला लेबल वाचूनच निवडायचं आहे. ज्याच्यावर फोर्टिफाईड धान्य किंवा सिरियल्स लिहिलेलं असेल तेच तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यातूनच आपल्याला D2 व D3 हे विटॅमिन डी मिळत असतात. त्यानंतरचं सोया दूध किंवा बदाम दूध, हे सुद्धा फोर्टिफाईड प्लांट बेस मिल्क लिहिलेलं असेल तेच तुम्हाला विकत घ्यायचं आहे. त्याच्यातूनच विटॅमिन डी हे मिळत असतं. तर शाकाहारींसाठी सूर्यप्रकाश आणि फोर्टिफाईड फूड्स हे खूप महत्त्वाचं ठरतं व मांसाहारींसाठी फिश व अंडे, त्याचबरोबर सूर्यप्रकाश, फोर्टिफाईड फूड्स हे महत्त्वाचं ठरतं. तर हे विटॅमिन डीचे प्रमाण तपासण्यासाठी एक मुख्य चाचणी असते जिला 25 हायड्रॉक्झी विटॅमिन डी टेस्ट म्हणतात, म्हणजेच 25 OHD टेस्ट म्हणतात. तर ही टेस्ट कधी करावीत? पहिलं म्हणजे हाड दुखत असल्यास, सतत थकवा, कमजोरी वाटत असल्यास, रोगप्रतिकारशक्ती कमी वाटल्यास, डिप्रेशन किंवा मानसिक थकवा जाणवत असल्यास, त्वचेवर वारंवार इन्फेक्शन होत असल्यास, त्यानंतर गर्भवती स्त्रियांनी, वृद्ध व्यक्तींनी सर्वांनी करायची आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच या टेस्ट करायच्या आहेत. तर ही होती संपूर्ण माहिती विटॅमिन डी बद्दल. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच आरोग्यदायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आरोग्याच्या पुढील महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत स्वस्थ राहा, सकारात्मक राहा आणि हसत राहा. धन्यवाद.